ला निना जो आहे तर अल्निनोच्या अतिशय विरुद्ध भागा म्हणजे विरुद्ध परवलीचा शब्द म्हणजे ला निना. ज्यावेळी प्रशांत महासागरातलं तापमान सरासरीपेक्षा खाली जायला लागतं म्हणजे उणे अर्धा डिग्री, त्यावेळी आपण म्हणतो की ला निना तयार झाला. त्याच्यानंतर त्याच्याही खाली गेलं तर मग त्याचे वेगवेगळे टप्प्यात तीव्रते. गेले 2-3 वर्ष आपण बघितलं की ला निना जो आहे तो प्रशांत महासागरामध्ये होता आणि त्याचा जो एक अनुकूल प्रभाव जो आहे तो अनुकूल प्रभाव आपल्या देशातील आणि राज्यातील मान्सूनवरती आपल्याला दिसला. म्हणजे ज्यावेळी ला निना असतो त्यावेळी देशातील पाऊस आणि राज्यातील पाऊस याच्यावरती सकारात्मक त्याचा प्रभाव असण्याची शक्यता खूप जास्त असते. त्याच्या नेमकं विरुद्ध जो आहे तो अल्निनो आहे. ज्यावेळी अल्निनो तयार होतो त्यावेळी अर्थात या दोन्ही घटकांचे जागतिक स्तरावरती मोठे प्रभाव आहे. आपण आपल्या देशाबद्दल आणि राज्याबद्दल म्हटलं तर अल्निनो ज्यावेळी असतो त्यावेळी सर्वसाधारणतः देशातला आणि राज्यातला पाऊस जो आहे त्याच्यावरती त्याचा प्रभाव ठरू शकतो. म्हणजे गेल्या काही दशकातील जर का आपण आकडेवारी बघितली तर सर्वसाधारणतः एक 60 ते 70% वेळा असं झालंय की अल्निनो तयार झाला आणि मग त्याच्यामुळे देशातला आणि राज्यातल्या पावसावरती निगेटिव्ह प्रभाव आपल्याला दिसला. पण इथे एक जमेची बाजू अशी आहे की प्रत्येक वेळी अल्निनो आला म्हणून देशातला किंवा राज्यातला पाऊस कमी होईल का त्याच्यावरती प्रभाव तसा होईल तसं 1 to 1 रिलेशन नाहीये. पण नक्कीच शक्यता खूप जास्त आहे की त्याचा प्रभाव आपल्या देशातील आणि राज्यातील पावसावरती निगेटिव्ह रित्या होण्याची शक्यता 2026 मध्ये वर्तवण्यात आलेली आहे.